घरी आलेली होती. ती पण बाबांची परमभक्त होती. इमली बाजारात साकोरीकर म्हणून राहायचे आणि त्यांच्या शेजारी बाई कुलकर्णी राहायच्या. आणि एकदम असं संध्याकाळच्या सुमारास मला अशोक कुलकर्णी हे घरी आले. म्हणे तुम्हाला बाबांनी बोलवलं आहे. म्हटलं कुठे बोलवलं आहे? म्हणे बाबांनी बापट नर्सिंग होममध्ये बोलवलं आहे तुम्हाला. मी म्हटलं बापट नर्सिंग होममध्ये का तब्येत खराब झाली काय झालं? म्हटलं मग म्हणजे नाही म्हणे तबला घेऊन चालायचं आहे तुम्हाला. म्हटलं तबला घेऊन चालायचा आणि बापट नर्सिंग होममध्ये? मला काही कळे ना. पुन्हा विचारलं मी त्यांना. नाही म्हणे मी आलोय तुम्हाला घ्यायला आणि तुम्हाला लगेच बोलवलं तबला घेऊन बापट नर्सिंग होममध्ये. मी आणि माझी आत्या आणि माझी आई आम्ही तिघेही जण त्या जवाहर मार्गवर होतं ते बापट नर्सिंग होम, डॉक्टर बापट. त्यांच्या नर्सिंग होममध्ये वरती गेलो आणि तो मोठा वार्ड होता, त्याच्या बाहेर तबला पेटी ठेवली आणि विचारलं का हो भक्तराज बाबा इथे आहेत का? तर ते म्हणे हो. तुम्ही कोण? म्हणे म्हटलं मी दीपक गरुड. हां बाबा बोलवत आहेत तुम्हाला, तिकडे जा. तिथे गेलो तर पेटी होती, पद्माकर पोळ बसलेले होते. पद्माकर पोळांच्या नावावरनं मला आठवलं आज इथे या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये माझे दोन जुने मित्र अजून मला भेटले. एक वसंत जो बाबांच्या बरोबर खूप तबला साथ करायचा आणि दुसरं आमचे हिरवे. तिसरं नाना पोळांचे चिरंजीव सुभ्या पोळ, ते पण इथेशी आहे. परंतु पद्माकर पोळ, हिरवे, पैठणकर, वसंता हे लोक तेव्हा अगदी बरोबरीचे होते. तर मी पाहिलो ते म्हणे चल 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 लवकर. आणि मी काय बघतोय की पलंगाच्या कठड्याला असं घट्ट पकडून आणि परमपूज्य भक्तराज बाबा उभे, वेशभूषा तीच, टोपी घातलेली, पंडी घातलेली. मला प्रथम काहीच कळलं नाही. म्हणे चला भजन, आणि लगेच त्यांनी भजन सुरू केलं. आणि भक्त लोक हो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, काही जणांना ही घटना माहीत असेल, पण त्यांचं ऑपरेशन झालेलं होतं, त्यांना बसता येत नव्हतं. उभ्या उभ्या जवळजवळ 3.5 तास त्यांनी भजन केलं तिथे. आणि नर्सिंग होमचा सर्व स्टाफ ते भजन ऐकण्यात गुंग होऊन गेला. नर्सेस, वार्ड बॉय, ते स्वतः डॉक्टर बापट, त्यांचे परिवारचे लोक, असे बाबा होते ज्यांना त्या अवस्थेत देखील भजनाचा विसर पडलेला नव्हता. आणि मी तर असं म्हणेन की भजनाशिवाय ते बेचैन होऊन गेले होते. नाही तर कोण नर्सिंग होममध्ये भजन करणार? साधा सा देखील कोणी लावत नाही. तेव्हा त्यांचं भजन जे होतं ते आपल्यासाठी होतं. त्यांचं भजन तर अंतःकरणात आत चाललेलं असायचं, पण हे बाह्य भजन हे आपणा सर्वासाठी होतं. आणि आज आपण सर्व जे जमलं आहात ते त्यांनी ते गायलेले भजनं, त्यांनी लिहिलेले भजनं, त्याची ही कृपा आहे आणि हीच भक्ती आहे. तेव्हा एक छोटंसं गीत, असे भजनं ऐकता ऐकता त्यांच्या समोर तर मी करू नाही शकलो, परंतु या 2-4 वर्षामध्ये मला काही वेळा गुरुपौर्णिमा उत्सवामध्ये, मोठ्या गुरूंच्या प्रगट दिनाच्या उत्सवामध्ये भक्तवात्सल्य आश्रममध्ये यायचाही आणि भाग्य लाभलं आणि गायचं भाग्य लागलं. आणि एक माझ्या या छोट्याशा मतीला एक भजन स्फुरलं. कारण मला जेव्हा मी वाचलं तेव्हा हे कळलं की हे जे पहिलं भजन आहे हे वसंत पंचमीला झालं. थोडं बहुत संगीताचं बाळकडू मिळाले असल्यामुळे माझ्या डोक्यात कोणचा राग आला असेल, जे थोडं रागदारी समजत असेल त्यांना माहिती आहे की हा फरवरीचा वसंत पंचमीचा जो ऋतू असतो याच्यात वसंत राग गातात, याला ऋतू राग म्हणतात. तर या वसंत रागामध्ये मी कोशिश केली आहे. ही कोशिश करणं फार कठीण आहे. एवढ्या मोठ्या पोचलेल्या संताबद्दल बोलणं लिहिणं फार कठीण आहे, गाणं त्याहून कठीण आहे.
पण ही कोशिश आहे त्यांच्या चरणी आणि दादांच्या चरणी. क्या बात आहे. आवाज येतोय ना पेटीचा? भक्तराज प्रगट रे, भक्तराज प्रगट रे, शुभ दिनी भक्तराज प्रगट रे, शुभ दिनी श्याम साई त्या सदनी हो भक्तराज प्रगट रे, शुभ दिनी भक्तराज प्रगट रे, शुभ दिनी भक्तराज प्रगट रे. शुभ दिनी भक्तराज प्रगट रे, शुभ दिनी खरीच उगवली वसंत पंचमी, खरीच उगवली वसंत पंचमी, अज्ञानाते दूर कराया, अज्ञानाते दूर कराया, भक्तराज प्रगट रे, शुभ दिनी भक्तराज प्रगट रे, शुभ दिनी गुरु कृपा होताच क्षणी त्या, गुरु कृपा होताच क्षणी त्या, दीनाचा तो भक्त जाहला, दीनाचा तो भक्त जाहला, भक्तांचा मग सुंदर राजा, भक्तांचा मग सुंदर राजा, भक्तराज म्हणविला, भक्तराज प्रगट रे, शुभ दिनी भक्तराज भजनी रमला भक्तराज तो. भक्त लोगो, या लाईनीमध्ये मला असं सुचलं, खरीच उगवली वसंत पंचमी. आपण आत्तापर्यंत काही वसंत पंचम्या पाहिल्या, पण जो शाश्वत आनंद आहे, वसंत पंचमी म्हणजे आनंद, तो बाबा आले कारण आपले अज्ञान जेव्हा दूर होतो तेव्हा शाश्वत आनंद होतो. बाकी आपण नेहमी क्षणिक आनंदालाच आनंद मानून आणि जगत असतो. खरीच 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 उगवली, खरीच उगवली वसंत पंचमी, अज्ञानाते दूर कराया, भक्तराज प्रगट रे, शुभ दिनी भजनी रमला भक्तराज तो, भजनी रमला भक्तराज तो, भजनी लावला भक्त समूह तो, भजनी लाविला भक्त समूह तो. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम हरि ओम तत्सत, 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 हरि ओम तत्सत. भजनी रमला भक्तराज तो, भजनी लाविला भक्त समूह तो, सुंदर शोभे खंजरी हाती, सुंदर शोभे खंजरी हाती, जुगलबंदी करे तबल्याशी, जुगलबंदी करे तबल्याशी,
ता ता कदिन 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 दातिन नाड़ा दातिन नाड़ा दातिन नाड़ा दातिन नाड़ा दातिन नाड़ा दातिन नाड़ा ता ता दातिन नाड़ा दातिन नाड़ा दातिन नाड़ा दातिन नाड़ा दातिन नाड़ा दातिन नाड़ा ता 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 कदिन 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 गुंग होनी शिष्यमंडळी गुंग होनी शिष्यमंडळी झांझानी त्या लय हो साधती झांझानी त्या लय हो साधती भक्तराज प्रगटले शुभदी भक्तराज प्रगटले शुभदी शुभदिनी भोजन करणे हेची जीवन भजन करणे हेची जीवन भजन करणे हेची जीवन भोजन घालणे हेची कर्मते भोजन घालणे हेची कर्मते सदा उभा तो भक्ता पाठी सदा उभा तो भक्ता पाठी दीनाचा कैवारी खरा तो दीनाचा कैवारी खरा तो संसारातची ठेवणी भक्ता संसारातची ठेवणी भक्ता भक्ती मार्ग दाखविला खरा खरा तो संत प्रगटला खरा खरा तो संत प्रगटला भक्तराज भक्तांचा श्याम साहित्या सतनी ओ भक्तरा प्रगटले बोल भक्तराज महाराज की जय। हे